शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे। शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। त्यावर कोल्हापूर कोर्टात काल सुनावणी झाली आहे आणि या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय आणि यानंतर आज कोरटकरला जेल की बेल मिळणार याबाबत अंतिम निर्णय कोर्ट देणार असल्याची माहिती मिळते। तर पाहूयात काय युक्तिवाद झालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून। इतक्या रात्री काय घडलं ज्यामुळे कोरटकरनं सावंतांना फोन केला याचा तपास करायला पाहिजे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे, विचारलेलं आहे। काही पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कोरटकरनं आपला मोबाईल फॉर्मॅट केला असा युक्तिवाद असीम सरोदे यांच्याकडून करण्यात आला आहे। आपला आवाज ओळखायला येणार नाही म्हणून कोरटकरनं मोबाईल फॉर्मॅट केला, त्यामुळे कोरटकरवर पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोर्टामध्ये करण्यात आली। तर कोरटकरच्या वकिलांनी युक्तिवाद काय केलाय पाहूयात। कोरटकर तपासाला सहकार्य करायला तयार आहेत, त्यामुळे कोर्ट ज्या काही नियम आणि अटी घालून जामीन देईल ते मान्य आहे। त्यामुळे कोर्टानं कोरटकर यांना जामीन द्यावा असं कोरटकरच्या वकिलांनं युक्तिवाद केलाय। तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद पाहूयात। शिवरायांबाबत काहीही बोलण्याचा अधिकार आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला। स्वातंत्र्य म्हणजे सौराचार नाही असं वक्तव्य करणाऱ्याला आपण संरक्षण देणार का? आरोपीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीचा केला, त्यामुळे अंतरिम जामीन रद्द करावा असं सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता।